पुढची बातमी बघूया। चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्या वादाचा दुसरा अंक सध्या बघायला मिळतोय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। धानोरकरांच्या वक्तव्यावर वडेट्टीवारांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली अशी ही माहिती मिळते आहे। कुणबी महाअधिवेशनामध्ये खासदार धानोरकर यांनी वडेट्टीवार यांच्या संदर्भात वक्तव्य केले होते। वडेट्टीवारांना पराभूत करण्याचं खासदार धानोरकर यांनी अप्रत्यक्ष आवाहन सुद्धा केलं होतं। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी रजत वशिष सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्या वादाचा हा दुसरा अंक बघायला मिळतोय। नक्कीच यामिनी, लोकसभा निवडणुकाच्या वेळेलाही जेव्हा चंद्रपूरमधून काँग्रेसचा उमेदवार कोण राहणार तेव्हाही प्रतिभा धानोरकर यांच्या समोर विजय वडेट्टीवार यांच्या सुपुत्री शिवानी वडेट्टीवार यांचं नाव होतं आणि विजय वडेट्टीवार यांनी प्रयत्न केले होते की शिवानी वडेट्टीवार यांना एक तरुण उमेदवार म्हणून संधी मिळावी, मात्र तेव्हा प्रतिभा धानोरकर यांच्याच नावाला पक्षश्रेष्ठींनी पसंती दिलेली होती। मात्र आता जेव्हा विधानसभा निवडणुकांची वेळ आलेली आहे तेव्हा काल वडेट्टीवार यांच्या मतदारसंघामध्ये जेव्हा कुणबी समाजाचं एक संमेलन पार पडलं त्यामध्ये प्रतिभा धानोरकर यांनी अप्रत्यक्षरित्या मतदारसंघातून कुणबी उमेदवाराला पसंती दिली पाहिजे असं वक्तव्य केलेलं आहे आणि सोबतच कुणबींनी मतदान जो आहे तो एकत्रितपणे केलं पाहिजे असं वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे ते स्वतःच्याच पक्षाचे जे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत विजय वडेट्टीवार, त्यांना मतदान करू नये असा सुचवत आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। कालही एबीपी माझाने विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूरमध्ये या संदर्भात प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांनी त्या संदर्भात बोलण्यास नकार दिलेला आहे। असं समजतंय की वडेट्टीवार या वक्तव्यामुळे नाराज आहे आणि ते पक्षश्रेष्ठींकडे या संदर्भात तक्रार करू शकतात। अगदी धन्यवाद रजत या माहितीसाठी। तर चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्या वादाचा हा दुसरा अंक आपण बघतोय। धानोरकरांच्या वक्तव्याच्या नंतर वडेट्टीवार यांनी आता पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।